नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग या फील्ड बद्दल आज थोडी अजून माहिती गोळा करणार आहे। माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सिलर आणि कन्सल्टंट। आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण अनेक काही गोष्टींबद्दलची चर्चा करत आहोत। करिअर निवडाबद्दल ते बघत आहोत किंवा अधिक काही माहिती गोळा करतो वेगवेगळ्या शाखांबद्दलची। आजची बाजू असेल इंजिनिअरिंग। प्रश्न येतो की सर 10वी नंतर इंजिनिअरिंगला मिळू शकतं का ऍडमिशन? त्याला डिप्लोमा म्हणतात। डिप्लोमा 3 वर्षाचा असतो। 3 वर्ष डिप्लोमा मध्येही आपल्याला स्पेशलायझेशन सिलेक्ट करावं लागतं, कोणती स्ट्रीम घेणार। हे 3 वर्ष एकदा पूर्ण झाले की मग जर वाटलं तर आपण जॉबसाठी जाऊ शकतो किंवा दुसरं पद्धत म्हणजे डिग्री इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो। डिग्री इंजिनिअरिंगला ऍडमिशन दुसऱ्या वर्षाला मिळतं। दुसरं वर्ष, तिसरं आणि चौथं। याचा अर्थ डिप्लोमाला आपण स्पेंड केलं 3 वर्ष आणि डिग्रीमध्ये आपण घेणार आहोत अजून 3 वर्ष, म्हणजे 6 वर्षामध्ये आपण एक डिग्री इंजिनियर म्हणून बाहेर येतो। बीई, बीटेक अशा प्रकारची डिग्री आपल्याला मिळते। तसंच 11वी 12वी सायन्स केल्यानंतर आपण डिप्लोमा नाही तर आपण डिग्री इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं, हे कुठेतरी मी म्हणेन। डिग्री पुन्हा 11वी 12वी सायन्स नंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि 12वीच्या एंट्रन्स एक्झाम नंतर 12वीचा स्कोर ॲज वेल एज एंट्रन्स एक्झाम मध्ये केलेला आपला परफॉर्मन्स या बेसिसवरती सीईटी किंवा जेईईच्या रूपे आपल्याला ऍडमिशन मिळेल। इंजिनिअरिंग हा टोटल 4 वर्षांचा कोर्स आहे। त्यात 8 सेमेस्टर असा पॅटर्न असतो। सर्व सेमेस्टर्स मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटचे 2 वर्ष म्हणजे एक तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष सुरू असताना कॅम्पस प्लेसमेंट सुरू होतात। काही विद्यार्थी तिथूनही मास्टर्स करण्याच्या प्रवासाकडे बघायला सुरुवात करतात। मास्टर्स इन टेक्नॉलॉजी, एमटेक किंवा एमबीए, एमएस बाहेर बघायला सुरुवात करतात, जसं यूएस, यूके अशा अनेक कंट्रीज मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। तिथे जाऊन जीआरई, टोफेल अशा वेगळ्या एक्झामला आपल्याला सामोरं जावं लागेल। पण इंजिनिअरिंग ही शाखा भारतात बघितलं गेलं तर भारतातील इंजिनियर्सला खूप सारी मागणी आहे। म्हणूनच आयआयटीज, एनआयटीज आणि स्टेट कॉलेजेसमध्ये आपले अनेक विद्यार्थी दरवर्षी घडत असतात आणि अनेक इंजिनियर्स इथून बाहेर पडत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग या संदर्भात आपण माहिती घेतली। धन्यवाद।